नमस्ते, मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। मित्रांनो, आज आम्ही घेऊन आलोय अगदी मार्गशीर्ष स्पेशल कोलम कमळ रांगोळी। हा कोलम कमळ रांगोळी सुंदर नाही तर आध्यात्मिक महत्त्व देखील राखून आहे। लक्ष्मीचा आशीर्वाद। कमळ हा लक्ष्मी देवीचं प्रतीक मानलं जातं। ही डिझाइन किंवा अशा डिझाईन्स काढल्याने नक्कीच आपल्या घरामध्ये धन, समृद्धी आणि शांती येऊ शकते। मार्गशीर्ष महिना हा एक पवित्र महिना म्हणून मानला जातो आणि त्याचमुळे आपण घरासमोर, दारापुढे, पूजेच्या ठिकाणी आणि नक्कीच आपल्या प्रत्येक अशा कॉर्नरला सजवण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी रांगोळी काढत असतो। चला तर मग सुरू करूया। पण हो, आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी आम्ही नक्कीच आज आपण फार वेगवेगळ्या पद्धतीने या व्हिडिओला प्रेझेंट करत आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। घराच्या मंदिरात तुम्ही ही रांगोळी ठेवू शकता, घराच्या मुख्य दारावर लावू शकता आणि अगदी आपल्या पाहुण्यांना अशा टाईपचे भेट वस्तू सुद्धा आपण देऊ शकता। आता इथे मी काय केले, A3 ही डिझाईनची प्रिंटआउट घेतली आहे आणि त्यावर आपण घेतली आहे 175 मायक्रॉनची OHP शीट। सेलो टेपच्या मदतीने OHP शीट प्रिंटआउटला अगदी फिक्स करून घेतली। फिक्स केल्यानंतर तुम्हाला आठवतंय का, याआधी आपण अशा सगळ्या कोलम रांगोळ्या या कॅमलिन पेंट मार्करने केल्या आहेत, पण ही रांगोळी काही खास आहे। आज मी म्हटलं चला काहीतरी वेगळं ट्राय करूया, कारण अगदी वेगवेगळे ट्राय करण्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या बनतात किंवा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला लागतात। तुमच्याबरोबर मी सुद्धा नवीन नवीन प्रयोग करत असते आणि त्या नवीन नवीन प्रयोग जर हा सक्सेसफुल झाला तर नक्कीच तो तुमच्यासमोर सादर करता येतो आणि सादर केल्यानंतर कळतं की तो आपल्याला किती चांगला वाटला आहे तो। आता इथे पहा, अगदी कॅमलिन पेंट मार्करने बॉर्डर न करता आपण वेगवेगळ्या शेपमध्ये जिथे जिथे डिझाईन्स आहेत तिथे तिथे त्या रंगानुसार, म्हणजे माझ्या आवडीच्या रंगसंगतीनुसार मी रंग टाकून घेतले। आता प्रथम आपल्याला मिश्रण रेडी करायचं आहे। 60-40चं मिश्रण ॲज युजल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 60% फेविकॉल MR आणि 40% पाणी ह्याचं मिश्रण बनवून घेतलं। प्रत्येक शेपमध्ये ते मिश्रण, पाणी म्हणजे फेविकॉल आणि पाण्याचं जे मिश्रण होतं ते आपण लावून घेतोय, त्यावर रांगोळी टाकतोय, पेपरने त्याला हलकासा दाब देतोय आणि ती रांगोळी झटकून काढतोय। झटकल्याने काय होईल, जी रांगोळी स्टिक झाली नाहीये किंवा चिकटली नाहीये ती रांगोळी खाली येईल। ही सगळी प्रोसेस तुम्हाला प्रत्येक शेपमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रिपीट करावी लागेल, कारण आपण प्रत्येक शेपमध्ये वेगवेगळे रंग भरत आहोत आणि अगदी ॲट अ टाईम तुम्ही सगळ्याच पोर्शनला ग्लू लावून ठेवू नका, कारण रंग आपल्याला वेगवेगळे वापरायचे असल्याने तुम्ही जर एका ठिकाणी ग्लू लावला तर दुसरा रंग त्यावरून गेल्यानंतर तो तिथे चिटकू शकतो। आता इथे पहा, अगदी ना काय असतं माहिती आहे, 1-2 तासाची मेहनत तुम्हाला 7 ते 5 मिनिटात दाखवायचं असतो आणि ते दाखवता दाखवता आपल्याला हे सुद्धा दाखवायचं असतं की अरे आता आम्ही पहिला लेअर कंप्लीट झालाय, अर्धा तास सुकायला ठेवलंय। म्हणजे इथे पहा, अगदी पहिला लेअर कंप्लीट झाल्यानंतर अर्धा तास व्यवस्थित सुकून द्यायचं बरं का। सुकल्यानंतरच तुम्ही ही दुसरं मिश्रण म्हणजे दुसरा लेअर लावण्यासाठी परत एकदा मिश्रण लावून घ्यायचं आणि सेम प्रोसिजर रिपीट करायची। पहा, इथे मी पहिल्यांदी ऑरेंज भाग कंप्लीट करून घेतला आहे, नंतर रेडचं दुसरा लेअरचं रांगोळीचं काम केलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल की ह्यामध्ये तर सगळ्या लाईनी अगदी मर्ज झाल्या आहेत, नंतर कळणार कसं? थांबा, व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगते आपण करणार काय आहे ते, कारण आत्तापर्यंतच सगळ्या कोलम रांगोळ्या आपण कॅमलिन पेंट मार्करने केल्या आहेत, पण ही आज तुमच्यासाठी खूपच वेगळी अशी पद्धत मी आणली आहे। कारण काय माहिती आहे, आपल्या मैत्रिणींना कॅमलिन पेंट मार्कर मिळत नाही आहे, म्हणून असं व्हायला नको की कॅमलिन पेंट मार्कर मिळत नाही आहे आणि म्हणूनच आमच्या कोलम डिझाईन्स आमच्याकडून होत नाही आहेत आणि आम्हाला रेडी कोलम बनवता येत नाही आहे। कॅमलिन पेंट मार्कर नाही मिळाला आहे, डोंट वरी, घाबरून जाऊ नका। आपण त्यासाठी आणला आहे दुसरा
उपाय. आता इथे पहा, डिझाईन मी खालून मुद्दामून काढून घेतली जेणेकरून तुम्हाला कळावं की आपण इथे आता काय करतोय. आपण इथे फ्री हँड लाईन्स ड्रॉ करतोय. झेरॉक्समध्ये पाहायचं कुठे कुठे लाईन्स आहेत, कशा कशा आहेत, आणि त्या आपण इथे ॲक्रेलिक व्हाईट म्हणजे व्हाईट ॲक्रेलिक कलरने 0 नंबरच्या ब्रशने अगदी पहा, ज्या लाईन्स जे शेप आपण ट्रेस करून घेतले नाही, डायरेक्ट रांगोळी चिटकवून घेतली आहे, ती त्या शेपमध्ये बरोबर रांगोळी येईल. है की नाही गंमत. मित्रांनो, ह्या ज्या अशा कोलम रांगोळ्या असतात आणि ह्या ज्या अशा डिझाईन्स असतात, त्यासाठी थोडंसं स्किलफुल वर्क लागतंच बरं का. अगदी ऑन द स्पॉट ब्रशने त्यावर लाईनिंग करणं हे थोडंसं ट्रिकी असू शकतं, पण प्रॅक्टिसने तुम्हाला नक्कीच चांगल्या लाईन्स ड्रॉ करता येईल. माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ना, त्यांचं ड्रॉइंग इतकंसं सुंदर नाही आहे, म्हणून मे बी त्यांना थोडासा इश्यू येऊ शकतो, कारण पूर्ण रांगोळी शेपमध्ये आल्यानंतर तुम्हाला बॉर्डर करायची आहे. बॉर्डर करताना काय करा, ज्यांचं बॉर्डर किंवा ज्यांचं पेंटिंग ड्रॉइंग चांगलं नाही आहे, ब्रशवर्क चांगलं नाही आहे, त्यांनी काय करा माहिती आहे, छोट्या छोट्या पृष्ठभागावर काम करायला सुरुवात करा. पहा, इथे रेडी आहे आपली आजची कमळ कोलम रांगोळी. आहे ना, खूपच सुंदर. मला ही डिझाईन खूप आवडली होती, पण मला असं वाटलं होतं की ही डिझाईन इतकीशी खास नाही आहे, पण आता केल्यानंतर ती डिझाईन मला खूपच मस्त वाटते. अगदी आपण दाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि पूजेच्या ठिकाणी किंवा आपल्या पाटाखाली ही रांगोळी सुंदर दिसेल, हो की नाही. आणि हो, आता पहा, दोन्ही लेअर मारून झाल्यानंतर मी याला शेप टू शेप कट करून घेतलं आहे. कशी वाटली ही डिझाईन. हा कमळ कोलम रांगोळी तयार केल्यानंतर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली. आणि हो, तुमचे विचार आणि तुमचे काही सजेशन आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतील, त्यामुळे नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समधून तुमचे सजेशन आणि तुमचे आयडियाज, कमेंट्स आणि रांगोळी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करू शकतात. तर मैत्रिणो, भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.